शुभम इकडे इकडे इकडे. ही बघ ना वैरण आखी पावसाने भिजली. आपण काय करू, तिथं आपण गांडूळ खत तयार करू. म्हणजे वैरण पण वाया जाणार नाही आणि आपल्याला गांडूळ खतात खत पण कमी लागेल. हा चालेल चालेल. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम चासकर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या गांडूळ खताच्या या प्रोजेक्टमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक करणार आहोत एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर आपण आपल्या पालापाचोळ्याचं वेस्टपासून मॅन्युअरपर्यंत प्रवास पाहणार आहोत. तर तो कसा, तर आपल्या मागच्या वर्षीची जी वैरण होती ती आपल्या अवकाळी पावसामुळे भिजली, बऱ्यापैकी खराब झाली, कुजायला लागली होती आणि आता गाई गुरं ती खायला नाही बोलत आहेत. तर मग त्याचं करायचं काय, तर त्याचं आता करायचं असं, तर आपण ती वैरण आणणार आहोत. त्या वैरण आपण आपल्या कुट्टे मशीनमधून बारीक करणार आहोत आणि ती आपण आपल्या बेडवरती टाकणार आहोत. जिथं आपण 80% जवळजवळ शेणखत वापरत होतो तिथं आपण वापरणार आहोत 80% आपला पालापाचोळा म्हणजेच आपली वैरण. आणि जिथं आपल्याला 20% हा पालापाचोळा वापरायचा होता तिथं आपण 20% हा लेअरिंगसाठी फक्त आपल्याकडे तेवढंच शेणखत उपलब्ध आहे असं समजा, आणि तेवढंच आपण शेणखत टाकणार आहोत. तर चला भेटूया, आपण पूर्ण प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला भेटूया या पूर्ण प्रोसिजरमध्ये. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण या आपल्या एक्सपेरिमेंटल दिवाफ्यावरती आधी पाचट टाकलेलं आहे, वैरण टाकलेली आहे. त्याच्यावरती आपण सगळीकडे थोडासा थर दिलेला आहे हा शेणखताचा, त्याच्यावर थोडंसं शेणखत पसरवलेलं आहे. आता आपण याच्यावरती आपल्या पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलरची व्यवस्था करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक आवरण टाकणार आहोत. पुन्हा ते असणार आहे कांद्याचं पाचट असतं किंवा वैरण असतं. मित्रांनो, तुम्ही पाहताय यात आपण जवळजवळ 80% आपण पालापाचोळ्याचा वापर केलेला आहे आणि थोडंसं आपण कव्हरिंग म्हणून आपण शेणखताचा वापर केला आहे, जिथं 20% शेणखत वापरलेलं आहे. आणि त्याच्यावरती पुन्हा आपण पालापाचोळा ॲज अ कव्हरिंग म्हणून यूज केलेला आहे. आणि याच्यात आपण डायरेक्ट स्प्रिंकलर जोडणार आहोत आणि आपण याच्यात पाण्याचं व्यवस्थापन करणार आहोत. की हाच आहे आपला एक्सपेरिमेंटल व्हिडिओ. याची अपडेट तुम्हाला मी देतच राहील. याच्यात आपण आता आणखी ॲडिशन करत राहणार आहे पालापाचोळा. जसं आपल्याकडे पालापाचोळा वाढत राहणार आहे तसं
त्याची ॲडिशन करत राहणार आहोत आणि याच्यात आपण डिकम्पोजर सुद्धा यूज करणार आहोत. त्या डिकम्पोजरसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, डिकम्पोजर यूज करताना त्याचं योग्य प्रमाण वगैरे. आणि ह्या एक्सपेरिमेंटल व्हिडिओचे जे काही अपडेट्स असतात याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये तुम्हाला नक्कीच देत राहील. तरी तुम्ही माझ्यासोबत असेच